Hello students, in the last lecture we have started our first chapter, that is the basics of information technology. आपण त्यामध्ये सुरुवातीला बघितलं की व्हॉट इज मीन बाय आय टी, त्याचनंतर आय सी टीच्या डेफिनेशन्स आपण बघितल्या अँड व्हॉट इज मीन बाय कम्प्युटर आणि त्याच्या काही बेसिक कन्सेप्ट्स, दॅट इज दी डेटा इन्फॉर्मेशन अँड कम्प्युटर सिस्टीम. वी हॅव सीन दॅट. त्याच्यामध्ये आपण बघितलं की कम्प्युटर कशा पद्धतीनं पाच ज्या मेन त्याचे फंक्शन्स आहेत किंवा प्रोसेसेस आहेत, त्या प्रोसेसेस कशा पद्धतीनं परफॉर्म केल्या जातात, त्या 5 स्टेप्स आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलेल्या आहेत. सो इन दिस लेक्चर वी विल सी दी नेक्स्ट पॉईंट्स. सो लेट्स स्टार्ट इट. सो अवर फर्स्ट पॉईंट इज अ आर्किटेक्चर ऑफ अ कम्प्युटर. सो कम्प्युटर म्हणजे काय आपण बघितलं तर तेच जे कम्प्युटर आहे त्याचं आर्किटेक्चर कशा पद्धतीचं असतं ते आपण ह्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. So computer architecture is a specification detailing of how a set of software and hardware technology standards interact to form a computer system. In short, a computer architecture refers to how the computer system is designed and how it works. So computer architecture म्हणजेच काय की एक स्पेसिफिकेशन असणार आहे डिटेलमध्ये की जे कम्प्युटरचे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरचे जे सॉफ्टवेअर असेल किंवा हार्डवेअर वेगवेगळे जे हार्डवेअर आहेत, जे हार्डवेअर पार्ट्स आहेत, तर ते एकमेकांशी कशा पद्धतीनं इंटरॅक्ट होतात एखादी प्रोसेस परफॉर्म करण्यासाठी, तर ते जे काही स्पेसिफिकेशन असणार आहे किंवा त्याचं जे काही मॉडेलिंग असणार आहे, सो दॅट इज दी आर्किटेक्चर. एव्हरी कम्प्युटर सिस्टीम हॅज द फॉलोविंग 3 बेसिक कंपोनंट्स. सो प्रत्येक कम्प्युटर सिस्टीमला 3 बेसिक कंपोनंट्स असतात. द फर्स्ट वन इज अ इनपुट युनिट, सेकंड वन इज अ सेंट्रल प्रोसेसिंग युनिट अँड थर्ड वन इज अ आउटपुट युनिट. सो हियर इज द पिक्चर विच शोज दी डिफरंट पार्ट्स ऑफ द कम्प्युटर और कम्प्युटर सिस्टीम. सो आपण याच्यामध्ये बघू शकता की वेगवेगळे जे डिव्हायसेस आहेत, जसे की मॉनिटर असेल, त्याचबरोबर स्पीकर्स असतील, मायक्रोफोन असेल. आता मॉनिटर हा एक आउटपुट डिव्हाइस आहे की जे आपण जे काही करणार आहोत प्रोसेसिंग किंवा आपल्याला त्या पर्टिक्युलर डेटाचा आउटपुट बघायचं असेल तर आपण ते मॉनिटर स्क्रीनवरती बघू शकतो. त्यानंतर स्पीकर्स जे आहेत ते ऑब्वियसली साऊंड प्ले करण्यासाठी किंवा साऊंड ऐकू येण्यासाठी आपण स्पीकर यूज करतो. त्यानंतर मायक्रोफोन. आता मायक्रोफोन हा सपोज तुम्हाला ॲज अ इनपुट म्हणून तुमचा साऊंड किंवा तुमचा व्हॉईस कम्प्युटरमध्ये स्टोअर करायचा असेल किंवा एखाद्या ॲप्लिकेशनमध्ये यूज करायचा असेल तर त्याच्यासाठी मायक्रोफोन हा यूज केला जातो. देन नेक्स्ट वन इज अ कीबोर्ड. ऑब्वियसली कीबोर्ड हा एक महत्त्वाचा इनपुट डिव्हाइस आहे की ज्याच्या थ्रू आपण लेटर्स असतील, त्याचबरोबर नंबर्स असतील, वर्ड्स असतील, पॅरेग्राफ, वॉटेवर तुम्हाला जे काही इनपुट द्यायचं असेल तर ते तुम्ही ते कीबोर्ड यूज करून देऊ शकता. त्याचबरोबर वेगवेगळ्या पद्धतीच्या इन्स्ट्रक्शन्स जसं की कट, कॉपी, पेस्ट असेल, सो अशा पद्धतीचे काही फंक्शनसुद्धा कीबोर्डने परफॉर्म केले जातात. देन नेक्स्ट इज अ सी डी DVD डिस्क. ऑब्वियसली तुमचा जो डेटा आहे तो स्टोअर करण्यासाठी आपण CDs किंवा DVDs यूज करू शकतो. देन माऊस हा एक पॉइंटिंग डिव्हाइस आहे की ज्याच्यावरून आपण स्क्रीनवरती एखादी स्पेसिफिक जागा असेल किंवा स्पेसिफिक स्क्रीनचा पार्ट आपण सिलेक्ट करू शकतो. देन नेक्स्ट इज अ वेब कॅमेरा. ऑब्वियसली तुम्हाला जर तुमचा व्हिडिओ स्क्रीनवरती किंवा समोरच्याला जर दाखवायचा असेल तर त्याच्यासाठी आपण वेबकॅम यूज करतो. फॉर एक्झाम्पल आता तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये सेल्फीसाठी ऑब्वियसली फ्रंट कॅमेरा जशा पद्धतीनं यूज करतात त्याच पद्धतीनं कम्प्युटर्सवरती हा वेबकॅम यूज केला जातो. देन नेक्स्ट इज अ USB पोर्ट, दॅट इज अ फ्लॅश मेमरी USB पोर्ट. तुम्हाला तुमचे पेनड्राईव्ज वगैरे जर अटॅच करायचे असतील CPUला किंवा कम्प्युटरसाठी तर त्याच्यासाठी USB पोर्ट हा यूज केला जातो. देन फ्लॅश मेमरी कार्ड वगैरे स्टोअर, आपण मेमरी कार्ड वगैरे त्याच्यामध्ये डेटा स्टोअर करतो, तर तो जो डेटा आहे तो कम्प्युटरवरती आपल्याला बघायचा असेल किंवा विथ द यूज ऑफ द कम्प्युटर आपल्याला ते फ्लॅश मेमरी किंवा मेमरी कार्डवरती स्टोअर करायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा एक वेगळा स्लॉट असतो आणि ती मेमरी यूज केली जाते. देन नेक्स्ट इज अ हार्ड ड्राईव्ह. ऑब्वियसली तुमच्या प्रत्येक कम्प्युटर सिस्टीममध्ये हार्ड डिस्क किंवा हार्ड ड्राईव्ह हा एक मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट असतो कम्प्युटरचा की ज्याच्यामध्ये तुमचे सगळे प्रोग्रॅम्स असतील, त्याच पद्धतीनं तुमचा जो सगळा डेटा आहे
तर तो डेटा हा हार्ड डिस्कवरती किंवा हार्ड ड्राईव्हवरती सेव्ह केला जातो. देन नेक्स्ट इज अ प्रिंटर. एखाद्या फंक्शनचं किंवा एखादं तुमचं जो स्पेसिफिक तुमची जी टास्क आहे त्या टास्कचं तुम्हाला आउटपुट बघायचं असेल पेपरवरती, तर ते तुम्ही विथ द यूज ऑफ प्रिंटर तुम्ही त्याच्या कॉपीज काढू शकता. देन नेक्स्ट इज अ सिस्टीम युनिट. आता सिस्टीम युनिट कशाला म्हटलं जातं, जो तुमचा CPU आहे तर त्या CPU मध्ये आत जेवढे काही पार्ट्स असणार आहेत, मग ते मदरबोर्ड असेल, रॅम असेल, रोम असेल, हार्ड डिस्क असतील किंवा वेगवेगळ्या पद्धतीच्या आणखी काही एक्स्ट्रा त्याच्यामध्ये इंटरनल पार्ट्स असतात, पॉवर सप्लाय वगैरे असतं, तर ते सगळे पॉवर सप्लाय जो आपला CPU आहे तर त्या CPUच्या आतमध्ये ते व्यवस्थितपणे ऑर्गनाईज केलेलं असतं. देन नेक्स्ट इज CD DVD ड्राईव्ह. ऑब्वियसली CD किंवा DVD जर तुम्हाला प्ले करायचे असतील तर त्याच्यासाठी त्याचा ड्राईव्ह असणंसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, सो दिस इज दी बेसिक introduction to the parts of the computer system. Then we will see the first part, that is the input unit. This unit helps user to enter data and commands into the computer system. Data can be in the form of numbers, words, actions, commands, etc. The main function of a input devices is to direct commands and data into computer. Computer then uses its CPU to process data and produce output. आता याच्यामध्ये इनपुट युनिट जे आहे ते तर तुमचा जो काही डेटा असेल किंवा ज्या काही इन्स्ट्रक्शन्स तुम्ही कम्प्युटरला देणार आहात तर तो डेटा किंवा त्या इन्स्ट्रक्शन्स देण्यासाठी तुम्हाला इनपुट युनिटचा यूज होतो. आणि याच्या थ्रू तुम्ही जे काही कमांड्स किंवा डेटा कम्प्युटरला देता तो वेगवेगळ्या पद्धतीचे इनपुट डिव्हायसेस आहेत ते यूज करून तुम्ही ते CPUला प्रोसेसिंगसाठी देऊ शकता. फॉर एक्झाम्पल, अ कीबोर्ड इज अन इनपुट device that enters number and characters. Similarly, even a mouse can be an input device for entering directions and commands. Other examples include barcode reader, magnetic ink character recognition, optical character recognition. आता ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या इनपुट डिव्हायसेसचे एक्झाम्पल सांगितलेत त्यांनी. कीबोर्ड ऑब्वियसली त्याच्या थ्रू तुम्ही नंबर्स, वर्ड्स वगैरे एंटर करू शकता. त्याचबरोबर माऊसने तुम्ही कमांड्स देऊ शकता. देन बारकोड रीडर. आता आपण वेगवेगळ्या मोठ्या मॉल्समध्ये वगैरे बघतो, प्रॉडक्ट आपण खरेदी केल्यानंतर बारकोड रीडरने पर्टिक्युलर त्या प्रॉडक्टवरचा बारकोड हा रीड केला जातो, तर ते सुद्धा एक इनपुट डिव्हाइस आहे. त्याचबरोबर मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रिकग्निशन, ऑप्टिकल कॅरेक्टर रिकग्निशन. आता ह्याच्यामध्ये हे जे डिव्हाइसेस आहेत हे मोस्टली आपल्या ज्या ऑनलाईन एक्झाम्स वगैरे असतात तर त्याच्यामध्ये आपण टिक वगैरे करतो, तर त्या पद्धतीच्या प्रोसेसिंगसाठी MICR किंवा OCR यूज केले जातात. देन सेकंड इज अ सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, दॅट इज द CPU. आफ्टर रिसिविंग डेटा अँड कमांड्स फ्रॉम द युजर्स, अ कम्प्युटर सिस्टीम हॅज टू प्रोसेस इट अकॉर्डिंग टू द इन्स्ट्रक्शन्स प्रोव्हाइडेड. आता याच्यामध्ये बरोबर इनपुट डिव्हाइस किंवा इनपुट युनिटकडून पर्टिक्युलर डेटा सपोज कम्प्युटरपर्यंत आला तर तो जो डेटा आहे तो डेटा प्रोसेस करणंसुद्धा तितकंच इम्पॉर्टंट असतं. ते प्रोसेसिंग कशाच्या बेसिसवरती केलं जातं, ऑब्वियसली ज्या इन्स्ट्रक्शन्स कम्प्युटरला दिले गेलेले आहेत. तर फॉर एक्झाम्पल सपोज तुम्ही डेटा एंटर केला, टाईप केला, तर तो सेव्ह करायचा असेल तर तुम्ही काय करता, सेव्ह बटनवरती क्लिक करता, म्हणजेच काय देता तुम्ही इन्स्ट्रक्शन्स देता. तर ह्या इन्स्ट्रक्शन्स थ्रू तो जो डेटा आहे तर त्याच्यावरती प्रोसेसिंग करण्याचं काम हे कोणाकडून केलं जातं, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. हियर इट हॅज टू रिले ऑन अ कॉम्पोनंट कॉल्ड अ सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. द फर्दर युजेस ऑफ दीज 3 एलिमेंट्स. आता CPUमध्ये सुद्धा परत काय होतात, 3 पार्ट्स पडतात. सो फर्स्ट इज अ अरिथमॅटिक अँड लॉजिक युनिट, सेकंड इज अ कंट्रोल युनिट, थर्ड वन इज अ मेमरी युनिट. सो याच्यामध्ये ब्लॉक डायग्राम दाखवलेले आहे बघा. आपण काय करतो, पहिल्यांदा इनपुट युनिटचा उपयोग करून डेटा एंटर करतो. तो जो डेटा आहे तो सेंट्रल प्रोसेसिंग युनिटला पास केला जातो आणि सेंट्रल प्रोसेसिंग युनिटमध्ये परत त्याचे 3 मेन पार्ट्स पडतात आणि त्या 3 पार्ट्समधून परफॉर्म झाल्यानंतर
जे काही तुमचं पर्टिक्युलर रिझल्ट येणार आहे तो आउटपुट युनिटला दिला जातो आणि विथ दॅट विथ द यूज ऑफ द डिफरंट आउटपुट युनिट द डेटा इज कन्वर्टेड टू द इन्फॉर्मेशन. सो सी पी यूमध्ये तुम्हाला आता इथं दिसत असेल ॲरिथमॅटिक लॉजिकल युनिट, त्यानंतर कंट्रोल युनिट आणि मेन आहे मेमरी युनिट. आता मेमरी युनिटमध्ये परत 2 पार्ट्स पडतात, ते आपण नेक्स्ट लेक्चरला म्हणजे नेक्स्ट स्लाइड्समध्ये बघूया 1 बाय 1 कशा पद्धतीनं त्याचं एक्सप्लेनेशन आहे. ओके. So here we have completed the points of the today's lecture. In the next lecture we will see the different parts of the CPU like the ALU, CU and MU. Okay, in the next lecture we will discuss all the explanation or all the details of the parts of the CPU. Thank you.